नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी फिल्ममध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। वाजल्यात 9:04। आता जस्ट चालू केलं। CNG भरलाय 200 रुपयाचं। 200 रुपयातच फुल झाली कारण कालच्या गाड्या उरल्या होत्या। तर नाश्ता वगैरे सगळं झालेले। चला सुरू करूया आणि बघू आज किती होतात किती नाही। काल चांगला होता व्यवसाय, 1900 काहीतरी झालं तर, जे की आपल्या टार्गेटपेक्षा जास्तच झालं। 300 रुपये सकाळी 1600चं टार्गेट होतं। आज मी बघू 1600 होतात का 1900 होतात का 2500 होतात। तर मित्रांनो, आत्ता वाजल्यात 11:03 आणि टोटल 300 रुपये झालेत। पहिली ऑर्डर आपल्याला उबेरची पडलेली, जी की कस्टमर बऱ्याच वेळ झाला थांबून आलं नाही, इकडे तिकडे करत होतं। कॅन्सल केल्यावर आलं, मग त्यांना मीटरने नेलं, जे की 20 रुपयाचा फरक पडला। मग तिकडनं सोडल्यावर तिकडनं अजून एक ऑर्डर पडली वाकडेवाडी स्टँडला। आता आलो वाकडेवाडी स्टँडच्या इकडं, थोडं पुढं आलो आहे कारण तिथं थांबून नाही दिलं, रिक्षा कारवाल्यांना थांबून देत नाही। कट झालं कारण ऑर्डर पडली, रिक्षा आणि कारवाल्यांना थांबून देत नाही। पण तिथं जर कुठला सरकारी माणूस असेल, कोणी असेल, नाव कोणाचं घेणार नाही, पण कोणी सरकारी माणूस असेल तर त्यांच्या मोठ्या मोठ्या गाड्या फार डबल पार्किंगमध्ये चालतात, ते चालतं। पण आपल्यासारख्या गरीब लोकांच्या गाड्या आपण धंदा करणारे फक्त 5-10 मिनिटं थांबतो। किती वेळ थांबतो? कस्टमर भेटले निघालो, कायला थांबणार आपण? तर ते बी सिंगल लाईन, डबल तर लावूनच देत नाही, आणि सिंगल लावले तर बी सगळ्यांचे फोटो काढवते। तर मी निघालो नाही चाललो म्हटलं, आता का पडली का नाही पावती माहीत नाही, नसन पडली, फक्त असं बळच नाही का थिंक करत होते। पण असं करू नये मला म्हणायचं, नेम सगळ्यांना एकसारखे ठेवा। सरकारी माणसाला नाही नेम, फक्त आम्हालाच नेम सगळ्या गोष्टीचा। हेल्मेट म्हणा आहे म्हणा, ते काय ते रोज ते जाऊ दे, आपल्याला ऑर्डर पडली तिकडे जाऊ, नाही तर ऑर्डर कॅन्सल व्हायची। 50 रुपये छोटी, पण तर चला मित्रांनो, आत्ता एक ऑर्डर पडली 50ची, जे जस्ट ड्रॉप झालेली आहे। आणि आपण आता आहोत कसबा गणपती येतो। वाजले 11:23 आणि इथनं ऑर्डर पडेल का नाही याची शंका आहे, कारण सकाळचं संपले। आज ते 11-12 वाजेपर्यंत आता पडण्याचा अर्धा एक तास एखादं पडलं नाही तर नाही, एक 10 मिनटं थांबू, नाही तर इथनं दगडूशेठ आणि मनपा नाही, दगडूशेठ आणि मंडईच्या मेट्रोपासनं, नाही तर मग स्वारगेट। आत्ता आपले टोटल झाले 600 रुपये। वाजले 12:30। आपल्याला कसबा गणपतीच्या इथनं वडकीला ऑर्डर पडलेली 20-1 किलोमीटरची। मिळाली का मागाशी लगेच धक्क्याच धरली। जे की बघायला गेलं तर खूपच कमी आहे, कमीत कमी 350 रुपये तरी भेटत आहे। 273 73 का 76 काय पाहिजे, 70 80 9 100 130 रुपये लॉस। 300 ना आणि 350 80 रुपये लॉस, नाही परवड। आणि इथनं आता मला वडकीमधनं फुरसुंगीपर्यंत रिकामं जावं लागेल 5-6 किलोमीटर, जे की बघायला गेलं तर 150 रुपये लॉस बघायला गेलं तर। इथनं शिटाचा धंदा आहे, दुपारी 12:30 वाजता कोण भेटणार, सगळं ऑफिसला गेले। अवघड खेळ आहे बाबा, काय सांगायचं आता। जे पडलं तर घ्यायला लागतं, नाही घेतलं तर मग रेटिंग कमी होतं, नाही इथनं रिटर्न जावं लागतं तर ते परवडत नाही। बघू आता इथं कुठं जेवण भेटलं तर, नाही तर फुरसंगीमध्ये फुरसंगीमध्ये मला माहिती कुठं भेटतं, कुठं एस्पो टेक्नो काय ते आहे, तिथं भेटतं। तर तिथं बघू, आय होप इथं भेटलं तर बरं होईल। आणि जर कस्टमर भेटलं स्टेशनचं तर दिवस पावलं म्हणायचं, बघू काय होतं। हां झालं। तर फायनली मित्रांनो, रिटर्नला ऑर्डर पडली। 1-2-3 किलोमीटर पुढे गेले की वडकी गावातनं आपल्याला रिटर्नला ऑर्डर पडली दांडेकर पूल। तर आता आपण आहोत आपल्या एरियात दांडेकर पूलला। स्वारगेट म्हणलं आपलेच रे, स्वारगेट कसं सगळं आपलंच राहायला येते म्हणून आपलं, तसं का आपल्या नावावर नाही। तर वाजल्यात 1:39, जेवलो नाही आहे। तर आता पहिलं कुठली ऑर्डर घ्यायची नाही आहे किंवा ऑफलाईन जाऊ, पण पहिले जेवू आणि मग काम करू। तर बघू तिथं कुठं जवळ भेटते का, नाही तर आपल्या एरियात जाऊ, आपलं रोजचं ठिकाण। चला तर मित्रांनो, जेवण जस्ट झालेलं आहे आपलं, आणि आता आपण चालू करणार आहोत आपलं ओला उबेर रॅपिडो, जे पडेल ती घ्यायची भाऊ। वाजल्यात 2:19 आणि 900 रुपये काहीतरी झालं। आपल्याला 1600 करायचं, म्हणजे अजून 700 रुपये करायच्यात। तर 2:19 नंतरनं किती म्हणून 700 रुपये, 700 रुपये होतील का? काय हरकत नाही, केलं तर सगळं होतं। पण जसं उबेर बनलेलं आहे की आज लय ऑर्डर आहे, कुठं काय ऑर्डर आहे। सकाळी जेव्हा चालू केलं तर खरं सांगू का, लय छोट्या ऑर्डर पडवत्या। आता जसं वडकीला आणि वडकीवरनं रिटर्न, तशा सकाळपासून बॅक टू बॅक
पावसात जसे ऑर्डर पडतात असं ऑप्शन पाहिजे. 200, 300, 500, 600, 300, 400, 10, 12 ऑर्डर असं समोर पाहिजे. त्याला हाय म्हणतं ऑर्डर. 10, 15 मिनिटांनी एखादी पडणार, त्यात बी ती छोटी मोठी ऑर्डर पिकअप 5 किलोमीटर कसं परवडणार सांगा. तर बी नशीब चांगलं म्हणायचं, तिकडं ऑर्डर पडली लांब आणि त्याच्यावरून अजून प्लस नशीब म्हणजे तिकडनं बी रिटर्न आपल्याकडं पडली. आता जेवणानंतरचं नशीब बघूया आपलं कसं होतंय कसं नाही. चला 3:48 वाजल्यात आणि झालेत आपले टोटल 1200 रुपये. आपण आत्ता होत भांडेवाले कॉलनी कुठं काय गुरुवार पेठ. गुरुवार पेठमध्ये आहोत आणि स्टीलचे भांड्यांचं दुकान आहे सगळं इकडं. हे सगळं स्टीलचे भांड्यांचं दुकान आहे. इथे आत्ता ड्रॉप केला. आत्ता इथनं 1200 झालं म्हणजे 400 रुपये करायचे. 1600 टार्गेट आहे तर 400 रुपये होतील काय बघायचं. 4 वाजत आले तर का कसं व्हायचं. 400 रुपये 5, 6, 7, 3 तासात 400 रुपये पडेल ती ऑर्डर. बघू काय होते काय. तर मित्रांनो फिरून आपण भोपळ्या चौकात म्हणजे आपल्या एरियात आलेलो आहोत. वाजल्यात 5:16 आणि ऑर्डर काय बाबा 3 किलोमीटर पिकअप कुठं असतं वेळेला का 40 रुपये द्या. तर फिरून आपण आपल्या एरियात आलो आहोत. वाजल्यात 5:16, 1 मिनिट लगेच वाढला. तर विषय असा आहे की आत्ता आपल्याला 1600ला अजून 230 कमी आहेत. याचा अर्थ किती झाला मला कमेंट करून सांगा. तर अजून आपल्याला 230 करायचे. मला आला आत्ताच कटाळा, पण कटाळा करून फायदा नाही आहे. कुठे जायचं रे. वडगाव बुद्रुक. पिकअप किती लांब आहे. येडा दिसतो काय तुम्हाला. 230 कमीत म्हणून कुठे बी पळावसाल काही येड्या आणि त्यात उभे आणि सांगायचं महत्त्वाचं म्हणजे ओला तर काही पडतच नाही आपल्याला. रॅपिडो बी सकाळपासून आपल्याला पडले नाही. जे पडले जेव्हा उबेर असेल तेव्हा पडलेले आणि पडले ते 40 आणि 50. जे की ॲक्सेप्ट करणार होतो पण ॲक्सेप्ट करायच्या कधीच निघून जातो. बसतच नाही हाताला. काय करावं काय का नाही. तर काय टेन्शन घ्यायचा विषय नाही आहे. 5:17 झाल्यात. मिनटं वाढायला लागल्यात. काम करायचं आहे 230 रुपये पण कटाळा आलं खरं सांगायचं तर. हे बघा परत 30 ऑर्डर पडतात. ऑर्डर नाही असं नाही पण कटाळा आले पण करणार. थोडा आराम करतो 5-10 मिनटं आणि 230 इथल्या इथंच करणार. लांबची ऑर्डर नाही येणार. आता घरापाशी आलोय परत ते लांबची पिकअप इथंच ड्रॉप. आपण आता आहोत आपल्या CNG पंपाच्या इथं. तिथून सकाळ सुरुवात केली परत तिथे झालं म्हणून म्हटलं भोपळ्या चौकात आलं. इथं भरपूर हे आहेत गर्ल्स हॉस्टेल हे ते आणि कॉलेजेस वगैरे जवळपास आणि भारतीय विद्यापीठ जवळचे. त्यामुळं कामाची कमी नाही आत्ता. आणि 5 वाजले त्यामुळं 7 वाजेपर्यंत भरपूर ऑर्डर. आणि 230 कसं होईल फक्त बघायचं हे की जवळ लवकरात लवकर कसं होईल हे बघायचं आहे. कंटाळा येतो रे सकाळपासून फिरतोय नाही का. भले उशीर येऊ लवकर येऊ कंटाळा येतोच. बॅक टू बॅक छोटे ऑर्डर मारतो ना. बॅक टू बॅक गाडी चालू आहे त्यामुळं ठीक आहे काय हरकत नाही. बघू कसे जातात कसे नाही. 230 चला. अरे तेच ऑर्डर सारखे पडतात. वैतागवाडी. छोट्या ऑर्डर का नाही पडत. 2-2, 3-3 किलोमीटरवाल्या पिकअप इथून चला 500 मीटर पिकअप 1 किलोमीटर पिकअप ठीक आहे. ड्रॉप 1-2 किलोमीटर. कुठल्या ऑर्डर पडत पिकअप लांब. बघू चला 230 करून तर जाणार आहे. किती वेळ लागतो ते बघू. मनासारखे ऑर्डर पडले पण आता आळस किती असावं एखाद्या माणसाला मित्रांनो. लय आळस रे लेस. वाजलेत बघा किती 7:58. आपण आहोत आता सिंहगड कॅम्पस इथं. माग कुठली सोसायटी निवान काहीतरी आहे. कुठे आहे वडगाव बुद्रुक. तिकडं नाही यायचं बाबा. आता घरी जायचं. सिंहगड कॅम्पसवरनं कात्रज पार्किंग गोईंग होम 9:30. अर्धा 1 तास लेट झालो म्हणून पहिली ऑर्डर पडलेली DMartची जेव्हा म्हणलेलं नाही का लेखा राहतं. त्यानंतर DMartची ऑर्डर पिकअप बघा किती आमचा पडला. ड्रॉप DSK वरनं कुठंतरी पडलेली आठवण आता. तिकडनं इकडं कमिन्स कॉलेजवरनं पिकअप होता. तिथं इकडं आलो. काय रे आता म्हटलं मी सिंहगड कॅम्पस इकडे. आता इथनं MT जायचं. पडले तर नशीब नाही तर नाही. आता आपल्याला काय पाहिजे मग भारतीय विद्यापीठ किंवा कात्रज. भारतीय विद्यापीठ पडली तर देवच पावलं म्हणायचं. पण अर्धा 1 तास असं लेट झालं की मग
असं लेट होतं संध्याकाळी. ठीक आहे, एखाद दिवस चालतं, काय हरकत नाही. पण टार्गेट कंप्लीट केलं भाऊ. 1600 म्हटलं, 1700 झालं. मी तुम्हाला एंडला दाखवूनच किती झालं किती नाही. तर इथनं बघू आता पार्किंगला जाऊ आणि बघू पार्किंग पैसे आजूबाजूला कुठं कात्रच्या आजूबाजूला ऑर्डर पडतं. तो फायनली मित्रांनो आपण आलो आपल्या पार्किंगकडे. मगाशी जिथनं सुरुवात झाली तिथनं इथंच थांबलेलो मगाशी, नाही का, कंटाळा येतोय म्हणून हिंडून फिरून परत भोपळ्या चौकाचं झालं. तर शेवटी सांगायचं एवढंच आहे की कंटाळा करू नका. कंटाळा केले की माझं अर्धा 1 तास लेट होतं, मग रात्री घरी जायला लेट, जेवायला लेट, मग झोपायला लेट, सकाळी मग परत उठायला लेट. आता घरी गेल्यावर एडिटिंग करून जेवून झोपून वेळ लागतो, परत सकाळी उठायला उशीर, मग परत शनिवारी उशीर झोपायचं. कंटाळा करू नका, बाकी तुमची इच्छा. तर आजचा हा ब्लॉग इथंच एंड करूया. उशीर जरी झाला असेल तरी आपण जो शब्द दिला तुम्हाला तो पाळलेला आहे की टार्गेट कंप्लीट करणार आणि 100 रुपये एक्स्ट्राच केलेले. वेळ जाऊ दे, आता काय आपण कुठे अंबानी की आपल्याला वेळेचं बंधन आहे, ते कमटेकडेच आहे आपण. चला, तर आजचा हा ब्लॉग इथंच एंड करूया. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री. वाजल्यात 8 वाजून 11 मिनिटं. चला.